काय सवर आज काय भानगड आहे शेंगा भर लागली पिशव्यानी. अहो माझी बहीण चालली आता नांदायला एक मुक्काम केला. आता म्हणली जाती बाई म्हणली राहिली की म्हणली आता तू चल म्हणती मला कुठे तिच्या घरी. आडेगावला चल म्हणलं उद्या रक्षाबंधन आहे. हा बघा मला म्हणते दाजीला विचारा आधी. होय जायचं आहे सवर. जाऊ द्या एकामेकाकडे गेल्यावर हा काय झालं बैलगाडीत बसून जा मग. त्या गाड्या येते एवढ्या मोठ्या त्यांना जागा पुरत नाही तुला कुठं बसवायचं. अहो पुरती जागा ना पुराला काय झाली या बस का शेंगा तेवढ्या दिल्या. मग ती पाटी ती भरून ती पाटी दिसते या भरलेली. हा हे आहे त्या तिनं काढलेल्या शेंगा आहेत त्या हो आज येळात एवढ्या काढल्या त्या. हा. आणि हे आता मला घेऊन जाऊ दे तिला नुसती शेंगा देणार आहे. जायचं खाली माळू होते आणायला मुळा आणायचं तर शिपू आणायचं अजून. जीवली नाही वाटते आज दमान बोला लागली का सासू नसल्यामुळे कोण भांडायला कोण नसल्यामुळे दामन बोला. जेवली नाही का मला पक्का ते झालं या याड लागलंय नुसतं इकडे पळू का तिकडे पळू तिकडे पळू का इकडे पळू झालंय. तिकडे बेन हातरायला तरी माझी बहीण आहे म्हणून तशीच ती जाग्याला ठेवलं. अगं राहू दे राखी पौर्णिमेला जरा साडी चुडी काय तर आणू. राहा म्हणलं तर राहाय नाही म्हणती माझी सासूले खोळती मला. राहा घेऊ आपली सासू सारखी कळत नाही उलटून बहिणीलाच म्हणलं तू चला आता आमचं याचं 2 वेळा झालं तू चला आता उद्या रक्षाबंधनला. इथे तिला आली म्हणजे हालच वाटणार नाही तिला. असे ते बरंच आहे की राहिलं तर 2-3 दिवस जरा बहिणी जरा अजून राहिलेल्या गप्पा मारायचं. तर तुमच्या लेकरांना ही जाऊ वाटत नाही घराकडे. मग राहू दे अजून पप्पाला खुनवते पप्पा राहू दे पप्पा राहू दे म्हणतो. पोरं पण एक नंबर म्हणजे पोरात पुरी रमले ते. त्यामुळे त्यांना हालूच वाटत नाही इथनं. आता काही हे बाई शेंगा त्या भरती शेंगा खाली जाऊन माळवती आणायचं आहे अजून. माळवदी भरपूर जरा 1-2 दिवसाचं एकदम होय, देते की मुळं ती दी. मुळ्याची भाजी पण करायला येते किसून माहिती आहे? होय तुला कधी आली आहे? सांग बरं कशी करायची. मुळं काय किसून तर गंडवत जाऊ नको. करते ते तुम्हाला काय खोटं बोलती काय. दिवस मावळायचं नाही चली लवकर तिकडं बाजूवर माळव फिरव आणि जरा पाठी फिटी धुवून आणायची. अहो पाऊस हो का येळभर ऊन कसलं पडलंय या. आणि आलाय म्हणजे धडा पाऊसच आलाय या. तू गेलती कामाला इथं घरी सोडून माणसं हा ना बोलवत जाणू असं घरी सोडून जायचं असलं म्हणजे. अहो मी काय मुदाम दिलती काय काम बघती तुझं ह्यांचं कसं व्हायचं. म्हणजे आता आली की लगी पळत आलती की आता बहीण घरी आहे म्हणल्यावर तसं मी एकट्याला सोडू वाटत सासऱ्या लागली आहे सवय पैसे माग हिंडायची नसती. हा पैसा मेन नाही माणूस की महत्वाचे मग कशाला सोडून गेलती सकाळी. आता बघितलंय कसं तुमचं बाप म्हणलं चला आवल झालं का चला आवल झालं का. तुला मना काय झालं मग घरी मग माणसं माझी म्हणलं की बहीण मी तरी आली. ना ऐकलेली केलं आणि तसं गाडी घेऊन गेलं पुरण मला हिथनं असं तिथनं तसं ये म्हणलं. हा हा तेवढंच पाहिजे तुला पण काम करायला 24 तास. भांडणं करू नका आम्ही चालू भांडणं करायला लागला वा तुमचं. भांडणं नाही हिला सांगतोय आदो नीट समजा. त्यांना भांडल्याशिवाय ह्यांना फरक पडत नाही. जा गावात जेवायला केले हॅलो म्हण लागले सवनाला बोलावं म्हणजे म्हणते. आता जाती पळे माळवती आवडू दे की माळवती आणते मग जाती गावात. ताट घेऊन जा बारक्या पण काही जात होते हा, तसे. जाती ताट घेऊन जाती. लेकर पण घेऊन जा. माळवा आणायला चालू चला माळवा बिळवा बघा कसं. अहो पाऊस आलाय ने बार मोठा पाऊस आलता. हम्म. बघ माळ्याची वाट लागली आता अशी बघा. काय होत नाही धुवून स्वच्छ होतंय. अहो भाजीच झाली मोठी झाली आता. सासूला एक म्हणती तर सासू भाजीचं नाव घे नाही काय करायचं करायचं मागं कामच आहे ती त्यामुळे काही अगं तुझ्या मागलंय कामाला लेकर सांभाळती तू ना चांगली. तुम्ही सांभाळता वाय लेकरं. अगं सकाळ त्यानं पोरगी जवळ होती तुझ्या बारक्या. तुमच्या जवळ होती काय मग अहो, मी लेकरू काकाला घेऊन तिथं काम करत होती की 50 टक्के बियाणं खांडलं हातरलं हातरून एक तुकडा हातरलं 50 टक्के बियाणं खांडलं इथं आणून टाकलं पडशील. तर मागणं तुमचं फोन यायला लागलं. हातपाय मोडीन मला न्याय लागेल दवाखान्यात तुला पडशील नीट चाल. आदो म्हातारी झाली पाप. हा म्हातारी झाली नाही ती झाली मला अशी गुडघ्यावर चालायला लागली बरं ही. म्हातारी झाली ती. चला बघा माळवं बिळवं दाखवते तर कसं नाही माळवं कसं नाही एक नंबर माळवं तर आहे. कोथिंबीर आहे का पण मेन. कोथिंबीर आता दिवस नाही तर कोथिंबीरीचं. दाजीला कोथिंबीर आवडती की. असली तरी एखादं ठम घेऊ तिथं लय भाजी होती माळवं ती लय लावलेलं पण माझ्या लक्षात नाही गडबडीत कशी पळत आली. फोन आलता म्हणून तुम्ही शिवाय द्यायला लागला कशा फोन आलता तुमचा. काय म्हणलो मी तुला. म्हणला की बहिणीला घरी सुटूलय आणि एकटी कामच बघतीच काय म्हणली तू म्हणलं नाव तुम्ही म्हणलीस तू म्हणला हा म्हणलं नाव आहे तुम्ही हा म्हणलं बहिणीला बोलवलंय आणि आपली कामच बघती या. अंधार पडा लागलाय उरक पटापटा माळव काढत झाडा मिरच्या थोड्या 4-5 काढते मिरच्या काढते परत मग तू बाई कसं झालंय आहे काय माळव 1 नंबर आले बघ आपलं. चला की काढते इथलं बाहेरच बाहेर इथं मुळा ती पण काढली तर लेकरांनी काढली का कोण काढली तर काय नाही मग आम्ही खाल्लाय कशाला खायला होय पण इथंच राहिला मग ध्यानच नाही तसंच गेलो आम्ही. बघा किती हुशार माझी बहीण आहे.
माझ्या बहिणीसारखं कोण हुशार आहे का? नाही जोड लागली चांगली. मग रानात कवा सवाज नाही, रानात कवा यायचं माहितच नाही. पहिल्यांदा बहिणीसारखं म्हणजे यायला भेटलं बहिणीच्या नादानं रानात. तर रानातली सवयच नाही तर. कवा दाजीने पाठवलंच नाही तर बहिणीच्या. हा मग आता त्यांना काय नसतं काम 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 हो. सवय नाही ती वरच्या मुळे तोडू नको. मला मध्ये एक कमेंट आलती त्याची भाजी करते ती म्हणून. पाल्याची हा कोण करते पाल्याची भाजी? काय माहिती आता मला 1-2 कमेंट आलते ते फेकून देऊ नका. हा टोमॅटोची म्हणजे भाजी करत असतील तिच्यावर. कोणाच ठाऊक आहे काय करते ते, आपल्याला काय माहित. तसं नसतं होय, असं ही काढल्याशिवाय भाजी करायचीच नाही. हो का आतनं पाक हो का वरनं नुसतं ओला झालाय, पाऊस आलाय तर आतनं वाळलाय. वाढायचं राहत. माझा भाऊजी म्हणते तर बाद झालं मोळ 2 बाद झालं म्हणते तर. अहो बहिणी तिच्या लय मन मोठा आहे हो. मग घेऊ द्या जरा भाजी माळवा ती. परपंच कर बहिणी चांगला हो. करावंच लागतंय. आता बहीण आली किती दिवसात न म्हणल्यावर तिला माळवं तळवं द्यायचं बहिणीचं कर्तव्य आहे. मग बहिणीच्या रानात हाय भरपूर, त्यामुळे द्यायचं आहे. त्यामुळे द्यायचं आहे. नसल्यावर काय द्यायचंय हो. हाय आपल्यात पिकतंय, आपल्यात आपण लावतोय आरी पडून, त्यामुळे द्यायचं आहे. मिरच्या तिकड आहे त्या. ऐकते की झणक्या बाजायची किती आबदली सवर्ण माहिती आहे यांना. किती वेळा खुरपण केले सवर्ण तो. 2-3 वेळा खुरपण केली. बघितलंय आम्ही मध्ये तण होतं म्हणजे गवताच असं भरपूर होतं गवत. पण मुळं कसलं मोठं मोठं आले एक सवर्ण. म्हणलं तर आई पप्पा तुमची एक सुद्धा कामाची नाही, ती लोकांचीच काम करत बसते ती. आपलं बघा आता शेंगा कसले झाले, आता त्याला कुळावंच लागतं त्या शेंगाला. मग काय शेंगा तर लय खाली राहिल्या, ते नुसतं असं वेळेला उपटावं लागते तर. आणि शेंगा खाली जायच्या. कसं करायचं, कसा असं म्हणजे काय व्हायचं ते शेंगाचं. एवढं कष्ट केलेलं सगळ्या वाया जात या. तुला हिंडायला लय लागतंय ग. घरची कामं नको वाटते तुम्हाला. काय मी कुठे हिंडली या घरची घरचं कामं नुकसान केलंय आणि बाहेर गेली ती कामाला. होय. बाहेर गेली कामाला, काय खोटं बोलायला लागला. मग काय झालं. काय झालं म्हणजे उरक पटापटा चल लवकर. दिसत नाही भाजी पिजी काढू दे माझ्या बहिणीला, जरा चांगलं चुंगलं करून घालायचं अजून. जेवण पिवून कर त्यांना आता. मग केलंय की जेवायला ते, आता जेवण ती करून ती पाठवायचं आहे. लय गडबड झाली आहे म्हणती उद्या आमुष्या असा आहे तसा आहे, माझ्या नवऱ्याचा भाव यायचा आहे. सॉरी भाऊ, बहीण बहीण माझं डोकंच काय चाललं नाही. हँग झाली तू पाक आज. कामाच्या ना डोकं पाकी झालंय व. काम काय कळलं नाही काय बोलावते. उरकी चवर नाही जरा पटापटा पटापटा जरा माळव ताळव दि ग तोडून. तुडती की आता पटा 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 पटा. बस आता बस. थांबा ग, थोडी भाजी देते. भाजी जरा थोडी काढू दे की अजून. थोडी भाजी सवर नाही बहीण चालली कसं वाटतंय कसं नाही सांग ना. वाईट वाटले. एवढे दिवस बहीण राहिलेली आहे, आता नको वाटायला लागले पाठवायला सुद्धा. मग काय तर सोडून जाऊ नाही वाटत नाही. काय माझा पण सकाळचं पाय निघाना, पण बहीण गेली कामाला, मी तर बसली. मग काय आली पण आता निघू वाटत ना, डोळ्यात नसं पाणी यायला लागले. काय करायचं आता, गेल्याशिवाय मार्ग नाही आता. परपंच नवऱ्यांचा परपंच करायचा नाही, त्या परपंच करायला जावंच लागतंय. अगं तसं असतंय लेखीचं ही काय बाईच्या म्हणते. जातीला. हा बाईच्या जातीला. परपंच करावाच लागतोय नवऱ्याचा. कुठं हा गेलं तर नवऱ्यापाशी माघारी यावंच लागतंय. नवऱ्याला सुद्धा कुठं बी गेलं तर बायकोपाशी माघारी यावंच लागतंय. तसं आमचं बी आहे व. तिला पण आता जावंच लागतंय. गेल्याशिवाय बरं डोळ्यात पाणी यायला करत जावं वाटत नाही. असं एकामेकाला जीव लावलेला वेगळाच असतो व. मग एक दिवसाचं प्रेम म्हणजे असं वाटायला लागले की भरभरून पण सवर्णानं काय तुमच्यावर लक्ष दिलं नाही. नाही केलंय. प्रेम मस्त आल्यापासून पाहुणचार चालू आहे, आल्यापासून झटते सगळं करते. असं काय नाही की तिने केलं नाही असं. ते पण मागलंय काम असते ते हो. नाहीतर काय तिला हल वाटत नाही. मला खरंच सकाळी कामाला जावं वाटत नव्हतं. पण हो रडू नका हो. रडू नको. आमच्यात आल्यावर असले जण रडून जाते ते हो. रडायचं नाही. रडू नको. नाही त्याला काय असतं एवढं रडायचं नाही ना काय नाही. आता बहिणी आहे म्हणल्यावर रडायला काय झालंय. पाय निघा नाही पण पाय निघ नाही बघा, तिला किती वाईट वाटायला लागलं. खरंच की एकामेकाला जीव लावला ना, असाच जीव लावायचा आणि कडपत्र लावायचा. असं निम्यातनं सोडून जायचं नाही. स्वार्थिक बनायचं नाही अजिबात आपल्यासाठी. पैसा पाणी पैसा पाणी काय आजचा उद्या येतो, पण असं लोक दुसऱ्याची मनं दुखवलेली ना ती अजिबात ती जात नसतं जाईल. मग स्वार्थिक अजिबात बनायचं नाही. म्हणजे काय सवर्ण राहू दे त्यांना. राखी पौर्णिमा ही उद्या अगं जाऊ देऊ नको. राग्या. हा आता बहीण आहे बघा, राहा म्हणलं तर जावंच लागतंय. तिकडे बी आता परपंचाती आहे त्यामुळे जावंच लागतंय. राहा किती तरी पण राहा म्हणल्यावर एका शब्दावर राहिली पण ती. अगं पण पक्ष सारखं ह्यांचं आयुष्य असते ग बायांचं. मग जसं
किती जर चारा हुडकला तर संध्याकाळी घरट्यामध्ये जायला लागते. यावंच लागतंय. हा. पण जीव लावला नाही असा जीव लावायचा आणि ती कडोपर्यंत लावायचा, जोपर्यंत आपल्यात म्हणजे जीवन आहे तोपर्यंत लावायचा. की असं निम्यातनं सोडून अजिबात कुणाला कोणी जायचं नाही, असं मला एवढं कळतंय. आणि स्वार्थिक अजिबात बनायचं नाही, मी एवढं बोलते बघा. आता बहीण चालली जरा पाया फिया पडा असं. बहीण आहे एका वयाचा आहे, आम्ही दोघी पण. असू ती मोठी बहीण आहे की कसं ती पण बरोबर आहे, माझी मोठी बहीण आहे. काय तर चुकलेलं सांगितलं असेल. नाही काय चुकलं या माझ्याकडून? नाही नाही काय सुद्धा नाही चुकलं हो, नाही. खरंच मी म्हणजे असं कामाच्या रड्यात ना एवढं लय माझ्या मला पण खरंच लय वाईट वाटतंय. तिचं पण मला माहिती आहे तिच्या कामावर पण ध्यान नसेल तिकडं पण इकडे वाटत नाही, असेल. आणि बहीण म्हणली की तिकडं पण लक्ष नव्हतं, तुम्ही घरी असल्यामुळे तिथं पण लक्ष नाही, आणि खरंच तिथं पण म्हणजे लक्ष नाही. असं मोकळं म्हणजे काम नसलं ना लय भारी वाटतं या. हं. असं काम असली ना असं बोलवायला ती नकोच वाटतंय. काम असली की फिरायला जायचं फिरायला केरळला. चला जाऊ तर ती दादा म्हणते तर केरळला फिरायला जायचं. जाऊ की आपल्याला काही काम माहिती मस्तपैकी ड्रेस बीस घालून मस्तपैकी जायचं. ड्रेसच तुझा लय हे होतं ग. मला आवडते ड्रेस असं घालायला. नाही घालू दे, आता ऐश करणार नाही तर कवा ऐश म्हातारपणी करणार आहे? करायचे मला म्हातारपणी ऐश करायचे. घालते. चाल की दे माळू का हातात घेऊन बसणार बघ की आहे. अजून भाजी ती काढायची की भाजी ती काढू दे की. बस बस चला. लेकरांत जा वाट नाही तो का अजून त्यांच्या स्वप्नात येतील मला वाटतं आपली आता लेकर. मग हा त्याला जा वाटायला लेकराला सुद्धा खरं. अगं ही बारकेपणी आहे ना अशी जर आपल्याकडे आता आले त्या पण हे मोठं झालेलं आठवतं त्यांना. मग मोठं झाल्यावर विसरत कारण मी पण अनुभवलंय अशा गोष्टी काय काय अशा बारक्यापणी लय ध्यानात आहे त्या. मग मारक्या पाणी जायचं. पण हेच आयुष्य एक नंबर असते बारक्यापणी. बारक्या पाण्याचा मोठ्यापणी काय नाही मोठं आलं झालं ना गेलं तर काम काम आयुष्यभर काम. ओळखी राहतेल्या. हम्म. आलं गेलं तर अशाच आयुष्यभर ओळखी हा. राहतेल्या. नाही हो, आमच्यावरनं पण लय जीव लावते कारण हिला पण असं बहीण नाही ना आई नाही ना बाप नाही काय कोण नाही नाही मला त्यामुळं असं बाहेरनं मी कोण असं आलं ना नाही की स्वार्थिक म्हणजे लावलं ना मनापासून जीव लावत असते असं मी लावतच नसते कोणालाच लावत नसते. असं काही नाही, पण आल्यापासून असं तिने काही करावं मला ते करावं खरं असं म्हणजे नाही. असं प्रत्येक मनात गोष्ट अजिबात माझ्या पाप नसते. लावलं तर मनापासून लावायचं नाही तर लावायचं नाही बा एवढं कळते. खरंच मला पण लय येड्या वाटायला चालली तर अगं लय लांब नाही ती इथं जायती ग. तसं नाही हो. हम्म. पण बाहेर एकामेकाला जीव लावलेला कधीच विसरायचं नाही. मला एवढं कळते बा. जवळ जायते आपण एक अर्ध्या तासात तिथं जातो येतोय. जायचं बरं का माझ्या बहिणीकडे सारखं जायचं. होय जायचं की. असं एकामेकाकडे गेलं ना चांगलं म्हणजे असं ओळखी राहते त्या येणं जाणं झालं की म्हणजे बोलणं चालणं झाल्यावर माणसं ध्यानात राहते ते असं विसरत नसते ती. हम्म. हा तू विसरू नको म्हणजे झालं. मी नाही विसरणार. हम्म. मग जोपर्यंत माझं हा? उद्या येणार का? उद्या उद्या रक्षाबंधनला येणार का सांग? उद्या नाहीतर आता चल. आता चल म्हणायला लागली. तिचं 2 भाव आहेत पण एक सो येणार नाही एवढी गॅरंटी आहे मला. 2 आहेत मला भाऊ आहेत 2 भाऊ आहेत पण काय करते तर काय माहित आता उद्या येते का येत नाही. नाही ती. येऊ अगर नाही काय करायचं आता जे आपल्या नशिबात लिहिलंय त्याला मोहर ढकलत न्यायचं. आपण आपल्या मनात अजिबात पाप ठेवायचं नाही. नाही मला पण भाव नाही, त्यामुळे मी असं नाही की भाव हाय नाही हाय ती प्रत्येक गोष्ट नवऱ्याला. कारण अजूनपर्यंत नाही. नवऱ्याने कुठली पण गोष्ट अशी कमी पुढे दिली नाही असं. आई वडील सगळे बहीण भावंड आहेत ते सगळे, पण नवऱ्याने अशी आठवणच येऊ दिली नाही. मग माझं अहो नवरा बायकोशी आयुष्याला कोण जात जात नाही. नाही. कोण जात हा कोण सुद्धा जात नाही. आपले आई बाप नाही ते लेकरं जात नाही. घेऊन जाऊन नवरा बाई हा आयुष्याला फक्त जोड जाती मग बाकीच काय नाही. म्हणून आयुष्य आहे तोपर्यंत नवरा बायको एकमेकावर फक्त प्रेम करत राहायचं बा. आणि एकमेकाला सगळ्याला गोडीनं गुलाबीनं बोलायचं आणि आनंदानं राहायचं. मी लय भांडणं करत असते. मला भांडणं केल्याशिवाय तो हाल मग येत ना मी हालू का इथनं जायत ना नाही मी जातो बस पुढे चला चला. बस भांडणं इथं. करायचं तुम्हाला काय जोर आला काय भांडायला आता. अगं बहीण चालली नीट नीटकीन जावं द्यावं असं काय उघड तमाशा दाखवती काय माहिती. काय तमाशा दाखवला आता मग तुम्ही सारखं माझ्या संग भांडता म्हणल्यावर मी तमाशा दाखवला तुम्ही दाखवला मी दाखवला. मी काय नाही सॉरी चल. हा, चला मी आली.